आज लवकर? हो, आज पेरेंट्स टीचर मीटिंग होती ना शाळेत. हो. नेहा कुठे? नेहा शाळेत आहे अजून. मी आले लवकर. आज एवढ्या खुश दिसताय, काही कारण? नेहाच्या प्रोग्रेस बद्दल काही कळालं का? नेहाची प्रोग्रेस उत्तमच आहे, पण त्याही पेक्षा एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे. त्याही पेक्षा महत्त्वाची? अहो, आज राधिकाने पहिल्यांदा सगळ्यांसमोर अगदी करेक्ट इंग्लिश मध्ये उत्तरं दिली आहेत. काय सांगताय? गुरु आणि शनायाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आय एम सो हॅपी. मिस्टर गुप्ते, खरं सांगू, राधिकाने ना आज प्रूव्ह करून दाखवलंय की एक सामान्य गृहिणी मनात आणलं तर काहीही करू शकते. काय झालं? नाही, काय नाही. राधिका वहिनींबद्दल अजूनही एवढी आत्मीयता आहे तुम्हाला, ते पाहून फार आनंद झाला. अजूनही एवढं वाटतं तर मग बोलत का नाहीत त्यांच्याशी तुम्ही? तो विषय नको. नाही, नको, पण एवढ्याशा कारणासाठी एवढ्या वेळ मनात तिढा ठेवणं योग्य नाही. मिस्टर गुप्ते, माझी काही मतं पक्की आहेत आणि त्याला जर कोणी धक्का दिला ना तर त्या माणसाकडे मी बघतही नाही, मग तो माणूस कुणीही असो. रेवतीजी, मला असं वाटतं की मत आणि तत्व यापेक्षा नातं खूप महत्वाचं, नाही का? आणि मला असं वाटतं की नात्यापेक्षाही भावना महत्वाच्या असतात, आणि त्याच माझ्या भावना माझ्या मैत्रिणीला कळल्या नाही. हा विषय नको प्लीज. रेवती, तू मान्य करणार नाहीस, हट्टीस. मला माहिती आहे असं कोणाच्या सांगण्याने तू तुझी मतं बदलणार नाहीस, पण एक दिवस तुझं तुला कळेल आणि तुमच्यातला दुरावा नकळत दूर होईल. मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतोय. आई ग, आज इतकं एम्बॅरस व्हायला झालं ना स्कूल मध्ये. ही राधिका एवढं परफेक्ट इंग्लिश कसं बोलली? हा यार, सिरियसली. तरी मी समितीला सांगितलं होतं माहिती, तिला चुकीचं इंग्लिश शिकवायला, आणि तिने शिकवलं पण होतं. अगं पण तरी इतकं परफेक्ट इंग्लिश कसं बोलली मग? काय माहिती, म्हटलं होतं ना तुला, तुझी बायको दिसते तशी वागत नाही. नाही, दिवसेंदिवस ती जरा जास्तच हुशार होत चालली आहे. जाऊ दे, माझ्याशी कम्पीट नाही करू शकत ती. होऊ दे व्हायचं तेवढं हुशार. तुझी आई म्हणते ना काहीतरी अर्ध्या कुंकवात पिवळी झाली काहीतरी. अर्ध्या हळकुंडात. हा तेच, ते एकच सगळं. हा आनंद, बोल रे. गुरु, मी कंप्लीट मॅन ऑफ द इयर टीम सोबत पोहोचतोय. बरं, किती वेळात पोहोचतोस? हाफ एन आवर. हा, ओके ओके, ये ये ये. ओके, बाय, ऑल द बेस्ट. बच्चा, चल घर आवरायला घे, अथर्वला आवरायला घे, आनंद येतोय लगेचच. आनंद येतो, मग पॅनिक काय व्हायचं? अगं, तो म्हणजे काय एकटा नाही येते. कम्प्लीट मॅन ऑफ द इयर, त्याचे जजेस, परीक्षक आणि इथे फोटोशूट विसरलीस का? हा, प्लीज तू आवरून घे. आणि बाकी काही नाही, पण मला एकाच गोष्टीचं टेन्शन आहे का. कसं टेन्शन? अगं, बायको बद्दल विचारलं तर काय सांगू त्यांना? तू राधिकाचा बिझनेस एनकॅश कर ना. म्हणजे त्यांना सांग की ती बिझनेस वुमन आहे, सो तिला काही फारसा वेळ मिळत नाही, सो ती घरी नसते आणि आता येऊ शकत नाही. परफेक्ट बच्चा, यू आर ग्रेट. आय लव्ह यू फॉर दिस. आणि हा, अजून एक काम करतो मी. आतली अथर्व, मी आणि राधिका असलेली फोटो फ्रेम आहे ना, ती इथे लावतो, सगळ्यांना दिसेल अशी, म्हणजे त्यांना अजूनच संशय येणार नाही. ओके, पण नंतर काढायचा लगेच. ऑफकोर्स. चल मी आवड. शनाया, त्याचं बघ ना काहीतरी खायचं. आणि हा ऐक, अथर्व, खाऊन झालं की नवीन कपडे घालून एकदम गुड बॉय सारखं रेडी राहायचं. ओके? हो. शाबास. हे प्लीज बघ हा त्याचं. मला केक हवा. सारखी सारखी भूक लागते रे तुला, आणि केक नाही आपल्याकडे. यार बघितलेला. कुठे दिसला केक तुला यार? मग बसा. हा, याचा केक. अथर्व, हे सापडला केक तुझा. एक खाना, चल लवकर तयारी करायची यार.
तुला सांगितलं होतं ना केक खाय. हो तू सांगितलं होतं प्लीज खा लवकर चल पटकन. अरे असं काय लागत आहे? आता काय झालं ते तू फ्रीज मध्ये होता म्हणून काहीतरी असं लागत असेल प्लीज खा ना बाबा नाही लवकर. ना, आंबट आहे. अरे यार हे बघ मलाही तयार व्हायचंय तुलाही तयार व्हायचंय चल आता फोटो शूट करायचं ना प्लीज पटकन खा लवकर हा नाही ना, आंबटच आहे. प्लीज खा ना लवकर हा प्लीज लवकर लवकर खा, हा. हॅलो आनंद भाऊजी बोला. वहिनी मी तुमच्या घराजवळ आलोय. फोन काऊन केला घरीच या ना. वहिनी मी काय बोलतोय ते जरा नीट ऐका. तुम्हाला माहिती आहे का गुरुने कम्प्लीट मॅन ऑफ द इयरच्या अवॉर्ड साठी पार्टिसिपेट केलाय आणि आज त्याच्यासाठी मी लोकांना घेऊन येणार आहे घरी. म्हणजे आताच पोहोचतोय मी. ती लोक गुरुचा आणि अथर्वचा इंटरव्ह्यू घेणार आहे फोटोशूट करणार आहे. हाव का मग एकदमच बढिया. वहिनी यात बढिया काहीच नाहीये. तुमच्या शिवाय तो इंटरव्ह्यू देणार आहे. मग कम्प्लीट मॅन या शब्दाला काही अर्थ राहतो का? जाऊ द्या ना भाऊजी. नाही म्हणजे मी मनाने त्यांच्या बरोबर आहे ना मग बाकीच्या गोष्टींचा विचार आपण काऊन करायचा. नाही नाही वहिनी प्लीज. तुम्ही कधी स्वतःचा विचार करणार? आणि तुम्ही हे जे सगळं लेट गो करतात ना त्याची आजपर्यंत गुरुने कधीच कदर केली नाही. भाऊजी जाऊ द्या की. नाही नाही वहिनी मला फक्त एवढं माहिती आहे की गुरु हा अवॉर्ड डिझर्व करत नाहीये. सो लेट सी त्याला हे अवॉर्ड मिळणार नाही. हा ठीक आहे वहिनी मी ना जरा निघतो. ते आलेत मी मला त्यांना घेऊन वरती पोहोचायचं आहे. ओके बाय. तुम्ही असं काही करू नका शेवटी यांच्या करिअरचा प्रश्न आहे. वहिनी प्लीज 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 बाय वहिनी. सॉरी मी नंतर बोलूया आपण. हॅलो हॅलो या आनंद भाऊजी ना तुगीच काहीतरी करून ठेवतील. नाही नको त्यापेक्षा मीच जाऊ का तिथे. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. येस सर प्लीज. या ना प्लीज या. वेलकम वेलकम. सर हे भार्गव सर आहे आणि कम्प्लीट मॅन ऑफ द इयर अवॉर्डचे वन ऑफ द सिलेक्शन कमिटी मेंबर्स. तुमचं खूप खूप स्वागत सर. वेलकम. मी काय म्हणतो ही जागा चालेल ना फोटोशूटसाठी? हा ओपन टेरेस आहे ना हा. हरकत नाही. नितेश सेटअप लावून घे. ओके सर. तुम्ही या ना बसा ना या. अथर्व अथर्व कुठे आहे? तो त्याच्या रूम मध्ये रेडी होतोय. मी घेऊन आलो. हा, मी घेऊन येतो. एक्सक्यूज मी सर. अथर्व सरांचा मुलगा त्यांना घेऊन येतो मी. येस. थँक्स आनंद. बाकी घर शोधायला काही त्रास नाही ना झाला सर? नो नो मिस्टर आनंद होते ना सोबत त्यामुळे काहीच प्रॉब्लेम आहे. नाही. मिस्टर गुरुदास तुमच्या वर्किंग स्पीड बद्दल फूड इंडस्ट्रीत खूप चर्चा आहे. ज्या पॅशनली तुम्ही काम करता हॅट्स ऑफ. नाही सर कसं आहे आय एम अ वर्कोहॉलिक. काम केल्याशिवाय मला चैनच पडत नाही. आणि आता तर इंडस्ट्रीतले ट्रेंड्स रोजच्या रोज इतके बदलत आहेत ना की स्वतःला अपग्रेड करावंच लागतं कायमच नाही का. तुमच्यासारखे मायनोटली काम करणारे फार कमी राहिले. थँक्यू थँक्यू. थँक्स. वेलकम. मिसेस वाटतं. नो नो ऍक्च्युली आय एम हिज फॅमिली फ्रेंड. कसं आहे ना त्यांच्या मिसेस आज घरी नाही आहेत म्हणून मी हेल्प करायला आले. ओ नाईस टू मीट यू मिस. शनाया. हो नाईस नेम. तुमची ओळख? Actually, I work with him for so many years now. And I know his family really well. He has a very beautiful family. And ते आणि त्यांच्या मिसेस दोघे खूप हेल्पफुल नेचरचे आहेत. आणि गॅरी सॉरी गुरु सर इज ऑल्सो व्हेरी नाईस पर्सन.
and he's a very caring father and a very cooperative husband. हा यार या राधिकाचं कौतुक करावं लागतंय उगाच. But I can't help it. ऍक्च्युली सर माय वाईफ इज ऑल्सो वर्किंग वुमन, सो म्हणून ती आता नाहीये, ती जरा कामात व्यस्त आहे. हा actually you know she is also very ambitious like him. हो खरंच? मग तर त्यांना भेटायलाच हवं. कुठे आहेत त्या? नमस्कार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार यांची पत्नी. नमस्कार वहिनी, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. मलाही. तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का? मी बाहेरच असते ना. म्हणजे ते कामा करता. म्हणजे सर मी तुम्हाला म्हणालो ना, शी इज अ वर्किंग वुमन, म्हणून ती तसं म्हणते. ते माझा एक छोटासा व्यवसाय आहे. मी पापड, लोणची, मसाले असं सगळंच बनवते. अरे वा, म्हणजे फक्त तुम्ही गृहिणी नसून बिझनेस वुमन आहात तर. चला आपण फोटोशूट करूया. हो हो ऑफकोर्स. पण तुम्ही काही चहा कॉफी? हा शनाया? हा मी बकुळाला सांगितलंय चहाचं. मी बघते चहाचं. ते सगळं ठीक आहे, पण त्याआधी मला तुमच्या मुलाला भेटायचं. अथर्व, कळलं ना काय गंमत करायची आपल्याला? येस. तू जर हे मिशन व्यवस्थित पार पाडलंस ना, तर मी तुला एक मोठी चॉकलेट देणार. प्रॉमिस. आणि आपलं मिशनचं नाव असेल मिशन ये. चला मिशन. हिअर कम्स आवर प्रिन्स चार्मिंग. हे स्वीट बॉय. काय नाव बेटा तुझं? अथर्व, काय बोलतोयस? नीट बोल जरा. हो लहान आहे तो, असू दे. अथर्व, आपण शूट करायचं ना? तूच कर. अथर्व, काय बोलतोयस? मी असं शिकवलंय तुला बोलायला? नीट बोल. इट्स ओके. अहो काय करताय तुम्ही? लहान आहे मुलगा तो. आपणच समजून घ्यायला हवं, त्यांचेही मूड्स असतात. अथर्व, असं काऊन करून राहिला तू? हा, असं नाही करायचं. हा, काकांना सॉरी म्हण. से सॉरी. सॉरी काका. इट्स ओके. मग आता तुझं पुरं नाव सांग बरं. अथर्व गुरुनाथ सुभेदार. व्हेरी गुड. आईचं ऐकतो वाटतं. हो हो हो, म्हणजे दोघांचं ऐकतो. अथर्व, आता मी तुला जे काही प्रश्न विचारेन ना, त्याची नीट उत्तरं द्यायची. हो. आता मला सांग, तुझे बाबा तुझ्यावर प्रेम करतात? हो. आणि आई? हो. आणि तुझे बाबा तुझी आई आणि तुझी काळजी घेतात का?
माझी आई इथे नाही राहत, ती समोरच्या काळात राहते. ती पहिल्यांदा इथे राहते. कोण आंटी? ती मॉन्डर. अरे हा काही काय बोलतोय? मदर नाही मॉन्स्टर बोलतोय तू. आनंद, विल यू प्लीज शट अप? असं म्हणू नये अथर्व. काय सर प्लीज, तो असं काही बोलतोय आज, म्हणजे खरं असं बोलत नाही आज. आय डोंट नो काय झालंय त्याला. गुरुनाथ प्लीज, मला चाइल्ड सायकोलॉजी कळते. लहान मुलं बोलतात ते खरं बोलतात, बोलू देत त्याला. अहो सर, पण तो काही बोलतोय आज, असं जनरली नाही बोलत तो. तुम्ही काय एवढे पॅनिक होताय गुरुनाथ? हे बघा, मला तुमच्या मुलाशी बोलावं लागेल. कम्प्लीट मॅन ऑफ द इयर साठी मला जे प्रश्न विचारायचे ते मी विचार. आणि तुमचा मुलगा असं काहीतरी म्हणतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि हे मी शोधून काढेनच. प्लीज मला माझं काम करू द्या. हो गुरु सर, त्यांना त्यांचं काम करू द्या. आनंद, आणि नाही, म्हणजे काय अथर्व लहान मुलगा आहे, त्याला सगळं कळतं ना खरं काय आहे ते. आनंद शट अप. हे काय चाललंय इथे? कोण कोणापासून काय लपवतंय? या तुमच्या मिसेस आणि या तुमच्या फॅमिली फ्रेंड. तुमच्या मिसेस इथे का नाही राहत आणि या बाई इथे का राहतात? साहेब, आमचा अथर्व खरं तेच सांगतोय. राधिका ताई बाजूच्या घरात राहतात आणि या नटवीला साहेबांनी घरात आणून ठेवली आहे. बकुळा मावशी, ताई, काय चुकीचं बोलले हो मी? हा, खरं तेच बोलले ना. गरज पडली की तुम्हाला इथं बोलवतात. आणि बकुळा मावशी, तू शांत बसतेस का? हे खरं आहे गुरुनाथ? मिसेस सुभेदार, तुम्ही तरी काहीतरी बोला. ही शांतताच मला सगळं काही सांगते. सॉरी मिस्टर सुभेदार, हे सगळं तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलं. तुम्ही तुमच्या बायकोलाच घरात अशी वागणूक देत असाल तर तुम्ही या टायटलसाठी कसे काय योग्य ठरू शकता? तुमची पात्रताच नाहीये कम्प्लीट मॅन ऑफ द इयर व्हायची. नितेश, वाइंड अप कर. आपल्याला इथे शूटिंग करायचं नाहीये. सर सर आय कॅन एक्सप्लेन यू. काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय म्हणून. मिसअंडरस्टँडिंग आधी होतं मिस्टर गुरुनाथ, आता सगळं क्लिअर झालंय. हे सगळे कशाला खोटं बोलतील? आय एम सॉरी.